आंदोलन 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 आंदोलन. मराठी भाषेसाठी आंदोलन, मराठी भाषेसाठी आंदोलन. मराठी भाषा आमची, त्याच्यावर हिंदी भाषेचं दडपण नको. मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही, पण आमच्या माया मराठीत आम्ही अन्याय सहन करणार नाही. मित्र हो, मराठी भाषा ही प्राचीन भाषा आहे. ही महाराष्ट्राची भाषा आहे. प्रत्येक प्रांताला आपली आपली भाषा आहे आणि त्या भाषेत त्यांना गर्व आहे, अनन्य महत्त्व आहे त्यांच्याकडे त्या भाषेत. तसंच आम्हाला सुद्धा आमच्या माया मराठीचा गर्व आहे. आमची माया मराठी आई आहे, हिंदी मावशी आहे, आई कदापि नाही. अहो, तुम्ही हिंदीची सक्ती आणून दडपण आणल्यानंतर आमची माया मरून आणि मावशी जगो. याद ठेवा, मावशी कदापि माय होऊ शकत नाही. आम्ही सन्मान करतो हिंदीचा, राष्ट्रभाषा म्हणून सन्मान करतोच त्या हिंदीचा. हो, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी. सरकारने वापस घ्या. आम्ही हे म्हणून बोलतोच ना, हिंदीचा सन्मान करतोच ना. बहुतेक गोष्टी आम्ही हिंदीतच बोलतो. हिंदी येते ना आम्हाला, पण तिच्यामुळे मराठीचा दुय्यम दर्जा सहन करणार नाही. मराठी भाषा आणि हिंदी भाषेला स्पर्श हवा एकमेकाचा. दोघांची लिपी एकच आहे, दोघांचं लिहिणं सारखंच आहे. त्याला स्पर्श आहे ना, मराठी आणि हिंदी भाषेचा स्पर्श आहे. बघा आता बघा, मराठीमध्ये हाताला काय म्हणतात? हात. आणि हिंदीमध्ये हातच. मराठीमध्ये बुद्धीला काय म्हणतात? अक्कल. अक्कल ना. आणि हिंदीमध्ये अकल. आपण सिनेमा मराठी हिंदी सारखं समजतच ना. काय गरज आहे पहिलीपासून त्याला सक्ती करायची? 7व्या वर्गापासून एक विषय असू द्या 10वीपर्यंत. हो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रायबल एरिया सोडला, तेही होऊ शकत नाही एक अंदाज सांग, तर सगळीकडे हिंदी बोलतोच ना माणूस. मनुष्य प्रत्येक तिसऱ्या माणसासोबत हिंदी बोलतो. किंबहुना मराठीशी जेव्हा त्याला वाटतं हा मराठी आहे की नाही, तेव्हा तो त्या हिंदी, क्या कर रे भाई, क्या नाम आपका, साडा सोडं तोकडं विषय आपण हिंदी बोलतोच ना. पण सक्ती नको. तुम्ही तर असं कोण सक्तीवर असं कोण टाकलंय की चला माया मरो आणि मावशी जगू. नाही 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 नाही, मराठीचा अभिमान आहे मला. मराठी आमची माय आहे, कदापि सहन करणार नाही. आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विचार केला आहे की सरकारने जे सक्ती केली आहे, जे GR काढला त्याची होळी करणार. सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवणार. का हो, आज मी विद्यार्थी आहे, उद्या नोकरी लागेल, व्यवसाय करेल, आणि जर मी आज सहन केलं तर ते माझ्या मुलावर तेच लादलं जाईल, त्याच्या मुलावर तेच लादलं जाईल. का का नको. आम्ही सरकारचा अन्याय सहन करणार नाही. का दबाव आम्ही? समजा तुमच्या घरावर मी माझा हक्क सांगितलं, हे घर माझं आहे, कसं वाटेल तुम्हाला? वाईट वाटेल ना, वाटेल की नाही? तसंच माझी माय मराठी आहे, हिंदीचा सन्मान आहे, तेव्हा त्याला तुम्ही शाळेत अंतर्भूत करा ना. 7व्यापासून एक विषय ठेव, अंतर्भूत करा शाळेत. पण पहिलीपासूनच. आणि ही 3 भाषेचा का? पहिले माय मराठी, नंतर बाकी सगळ्या.
महाराष्ट्राची आता एकच आशा, माय मराठी मातृभाषा. महाराष्ट्राची एकच आशा, माय मराठी मातृभाषा. मराठीचीच करू भक्ती, कुठल्याही भाषेत चालणार नाही सक्ती. माय मराठी, माझी मराठी, महाराष्ट्राची मराठी. कुठलाही मराठी माणूस कदापि स्वीकारणार नाही, सहन करणार नाही. सरकारला विनंती आहे, मराठीचं स्थान अव्वलच पाहिजे. त्याच्यावर कोणाचं अतिक्रमण, दडपण नको, हीच विनंती. जय मराठी.